वेलकम टू माय चॅनेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे 5 क्वेश्चन्स. तर आज आपण बघणार आहोत एक न्यू पॅटर्नवरचे कोडेड ब्लड रिलेशन टॉपिकवरचे काही क्वेश्चन. चला तर मग सुरुवात करूयात. तर ह्या टॉपिकमध्ये जे आपलं ब्लड रिलेशन असतं त्याच्यामध्ये काही कोडिंग वापरलं जातं आणि एक नवीन क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर आपण बघूया ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर कोडेड रिलेशनचे काही सिम्बॉल दिलेले आहेत. जसं की इथं बघितलं जातं की ए प्लस बी म्हणजेच ए इज द फादर ऑफ बी, ए मायनस बी ए इज द मदर ऑफ बी, आणि ए ह्याच्यामध्ये त्यांनी स्टार वापरलेला आहे. बी म्हणजेच ए इज द ब्रदर ऑफ बी, आणि ए स्लॅश बी वापरलेला आहे म्हणजेच ए इज द सिस्टर ऑफ बी. आणि ह्या सिम्बॉलचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि क्वेश्चन जो आहे तो इथं फर्स्ट क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ डी टू एफ इन द एक्सप्रेशन. खाली एक एक्सप्रेशन दिलेलं आहे त्यामध्ये डी चं एफ शी काय रिलेशन आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये डी प्लस ई मायनस जी स्लॅश एफ आणि क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्या खाली काही 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. जसं की फादर, ग्रँडफादर, अंकल आणि कॅनॉट बी डिटरमाइन असं आपल्याला दिलेलं आहे. चला आपण सुरुवात करूयात. आता ह्याच्यामध्ये जे इक्वेशन जे एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे ते आपण बघूया. आता ह्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला बघा इथे जे प्लस साइन दिलंय, प्लस साइन इंडिकेट करते इथं की ह्यामध्ये ए प्लस बी मध्ये ए जो आहे ए इज दी फादर ऑफ बी, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की ए हा बी चा वडील आहेत. तर आता ह्या इक्वेशन मध्ये आपण सेम लॉजिक वापरलं तर डी प्लस ई मध्ये जे दिले त्यानुसार डी हे ई चे वडील होतील. म्हणजेच काय होईल इथं डी हे प्लस मी वडील आहेत म्हणजे ते एक मेल आहेत त्यासाठी मी प्लस वापरलेलं आहे. फिमेल साठी आपण इथं मायनस वापरणार आहे. आणि ते वडील आहेत त्यामुळे त्यांचं मॅरेज झालेलं आहे त्यासाठी मी इथं हा सिम्बॉल वापरलेला आहे. त्यांचं कुणाशी मॅरेज झालेलं हे आपल्याला दिलेलं नाही आहे त्यामुळे इथं मी मायनस फक्त दिलेलं आहे, पण आपल्याला अल्फाबेट माहित नाही कोण आहे ते. पुढे काय म्हणले त्यांनी डी इज द फादर ऑफ ई, म्हणजे इथं खाली ई येणार म्हणजे डी मॅरेज झालेलं आहे आणि डी हे वडील आहेत ई चे, इथं ई घेतलेलं आहे. पुढे काय म्हणले बघूया आपण ई मायनस जी. मायनस साठी इथं काय दिलेलं आहे, मायनस इथं मदर आहे म्हणजे ए इज द मदर ऑफ बी, म्हणजे ए आणि बी मध्ये मायनस असेल तर ए ही आई आहे बी ची. त्याच लॉजिक नुसार इथं ई ही काय होणार आहे मायनस जी, म्हणजे ई ही जी ची म्हणजेच इथं त्यामुळे ती फिमेल आहे. ठीक आहे. त्यानंतर ई चं मॅरेज झालेलं आहे तर प्लस घेतो मी आणि ई इज द मदर ऑफ जी येणार आहे त्यामुळे इथे जी हा हिचा मुलगा का मुलगी अजून आपण सांगू शकत नाही. आपण पुढे बघूया पुढे काय दिलंय ते. फक्त ती मदर आहे असं आपल्याला दिलेलं आहे. परत इथे स्लॅश वापरले बघा. स्लॅश म्हणजेच इथं ए इज द सिस्टर ऑफ बी, इथं सिस्टर आहे त्यामुळे जी ही कोणाची सिस्टर येणार आहे, जी ही एफ ची इथं सिस्टर येणार आहे. आता इथं सिस्टर आहे त्यामुळे मी फक्त इथं अंडरस्कोरचं एक साइन घेतलं, इथं मी ॲरो घेतलेलं, इथे आपलं सिंपल साइन घेतलेलं आहे. म्हणजे याचं लॉजिक काय होतं जी हे सिस्टर आहे एफ ची, पण एफ आपल्याला माहित नाही अजून की एफच्या बाबतीत पुढे काय दिलेलं नाही. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलं इथं की रिलेशन विचारलेलं आहे. इथं डी चे विचारले ऑफ डी टू एफ, ऑफ डी टू एफ. आता जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये डी जो आहे तो ई चा कोण आहे, वडील आहे, त्यामुळं एफ चा तो कोण असणार आहे, इथं फादर हा ऑप्शन येणार नाही, अंकल हा ऑप्शन येणार नाही, कॅनॉट डिटरमाइन पण आपण सांगू शकतो ह्याचा आन्सर. त्यामुळे इथं काय येणार आहे आन्सर बी येणार आहे, ग्रँड फादर हे याचं आन्सर इथं येणार आहे. कारण की डी हा ई चे वडील आहेत त्यामुळं ते एफ चे काय झालेले एफ आणि जी दोघांचे पण इथं ग्रँडफादर झालेले आहेत. आता एक्झाम मध्ये काही वेळेला असा पण क्वेश्चन असतो की पॅटर्नल ग्रँडफादर आणि मॅटर्नल ग्रँडफादर. तर इथं ई म्हणजे आपण वडिलांकडचे जर वडील असले, वडिलांचे वडील, तर तिथं आपण पॅटर्नल वापरणार आहे, पॅटर्नल ग्रँडफादर. आणि आईचे वडील असले तर तिथं आपण मॅटर्नल ग्रँडफादर हे वापरणार आहे. हा आपला पहिला क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेला आहे. आन्सर येते आपलं इथं ग्रँडफादर. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन मध्ये पण सेम इथं सिम्बॉल्स आपण जसं मागच्या क्वेश्चन मध्ये बघितले होते
तसंच ह्या क्वेश्चन मध्ये देखील आपण सिम्बॉल्स बघणार आहोत. इथं पण प्लस मायनस स्टार आणि स्लॅश सेम सिम्बॉल्स वापरलेले आहेत. तर इथं क्वेश्चन काय दिलाय बघा, व्हॉट इज द रिलेशनशिप ऑफ एफ टू डब्ल्यू. ह्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे एक्स स्टार वाय मायनस झेड स्लॅश डब्ल्यू आणि इथं पुढे क्वेश्चन मार्क आहे आणि विचारलंय एक्स टू डब्ल्यूचं रिलेशन. आता आपण इथं बघूया एक्स स्टार वाय मायनस डब्ल्यू स्लॅश मायनस झेड स्लॅश डब्ल्यू. आता हे सॉल्व करताना एक्स इथं काय आहे बघा, इथे स्टार दिलेला आहे. एक्स म्हणजे याचा अर्थ होतो की ए इज द ब्रदर ऑफ बी, म्हणजेच एक्स इज द ब्रदर ऑफ वाय. एक्स हा वायचा ब्रदर आहे. आणि परत पुढे काय दिलेलं आहे, इथं मी एरो घेतलेला नाही बघा, ब्रदरसाठी मी फक्त अंडरस्कोर घेतलेला आहे. आणि वाय मायनस झेड आहे, मग इथं मायनस आहे. इथं काय ते ए इज द मदर ऑफ बी, त्यामुळे वाय इज द मदर ऑफ झेड येणार. आता वाय मदर आहे त्यामुळे इथं मायनस देतो. इथं तिचं मॅरेज झालेलं असणार आहे, इथं प्लस येणार तिचं हजबंड. आणि झेड काय येणार आहे, इथे ती झेडची मदर आहे त्यामुळे झेड खाली येणार आहे. परत पुढे काय म्हणले, झेड स्लॅश डब्ल्यू म्हणलेलं आहे. स्लॅश साठी काय आहे आपलं सिस्टर आहे. इथं ए इज द सिस्टर ऑफ बी, त्यामुळं झेड काय येणार आहे, सिस्टर येणार आहे. आता झेड इथं काय येणार, मायनस येणार, सिस्टर येणार आहे. म्हणजे कोणाची, इथं डब्ल्यूची. आपण डब्ल्यू बद्दल अजून काय सांगू शकत नाही, त्यामुळे इथं झेड ही सिस्टर येणार आहे डब्ल्यूची. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारले त्यांनी, एक्स टू डब्ल्यू. एक्स काय येणार आहे बघा इथं डब्ल्यूचा, डब्ल्यूची जी आता ही दोघं पण इथं भावंड झाली, सिबलिंग्स झाली, त्यामुळे डब्ल्यू आणि झेड याची आई कोण येणार आहे, इथं वाय येणार आहे. आणि आईचा भाऊ हा काय येणार आहे, मामा येणार आहे. त्यामुळं इथं काय येणार आहे, एक्स हा डब्ल्यूचा काय येणार आहे, इथं फादर येणार नाही, ग्रँडफादर नाही. थर्ड ऑप्शन जो आहे अंकल, अंकल येणार आहे. आता अंकल मध्ये पण आपण मी मगाशी म्हणलो तसं काय येणार आहे, हा म्हणजे आईकडचा आहे, त्यामुळे पॅटर्नल अंकल हा देखील आपल्याला ऑप्शन असू शकतो. पॅटर्नल मॅटर्नल असे दोन ऑप्शन असणार आहेत. आईकडचा असल्यामुळे तो मॅटर्नल अंकल येणार आहे. त्यामुळं आजचे आपले हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह झालेले आहेत. जर तुम्हाला क्वेश्चन आवडले असतील तर चॅनेलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.